या झाडाला लाल चुटूक फुलं आलेली असतात आणि त्यानंतर या लाल चुटूक फुलातून अशा पद्धतीचं एक फळ त्याला येतं आणि या फळांतून पांढरे शुभ्र असे कापसासारखे गोळे त्या ठिकाणी तयार होतात. आता हे माझ्या हातामध्ये पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल तो हा सावरीचं हे फळ आहे आणि या फळातूनच अशा पद्धतीचे कापसाचे गोंडे किंवा कापूस असा तयार या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. पूर्वी आम्ही या कापसापासूनच वाती बनवत असू आणि वर्षभर पुरतील एवढ्या वाती या कापसापासून बनवल्या जायच्या. तसं सावर हे जे झाड आहे हे आपल्याला लगेच लक्षात येत नाही किंवा त्याच्यावर आपलं लक्षच जात नाही. मात्र अशा पद्धतीने या फळाची रचना असते आणि ह्याच्यामध्ये असा पांढरा शुभ्र असा कापूस आपल्याला पाहायला मिळतो. ह्या ज्या बिया आहेत ना सावरीच्या, त्या बियासुद्धा त्या ठिकाणी आम्ही खायचो आणि याच्यातनं ज्या ह्याचा गर आहे हा गर खायला अतिशय चांगला लागतो. अतिशय सुंदर असं हे आपल्याला कापसाचं किंवा सावरीचं जे फळ आहे ते दिसेल. आता या सावरीच्या झाडावर सुद्धा असे अनेक पुंजके आपल्याला दिसतात आणि विशेष म्हणजे या उन्हाळ्यामध्ये जेव्हा वारा सुटतो तेव्हा हे सावरीवरनं जे काही गुच्छ आहेत हे कापसाचे गुच्छे असे रानोमाळ फिरतात ना, ते पाहणं म्हणजे एक निसर्गाचा आनंद घेणं असं आहे आणि निसर्गामधलं हे अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं असं हे सावरीचं झाड